व्यासपीठ एसकेपी झटका न्यूज यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। अननस एक टेस्टी आणि शरीराला अनेक पोषक तत्व देणारे फळ आहे। भरपूर लोक आवडीने अननस खातात। यातून व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळतं। मात्र याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी अननस खाणं नुकसानकारक ठरू शकतं। तर अननसाचं सेवन कोणी करू नये हे आज पाहूयात। अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचं एन्झाईम असतं जे पचन क्रियेसाठी चांगलं असतं, पण याने काही लोकांचं पोट उत्तेजित होतं। पोटासंबंधी समस्या असलेल्या लोकांनी अननसाचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे किंवा करूच नये। तसेच गर्भावस्थेदरम्यान अनेक महिला अननसाचं सेवन करतात, पण यातील ब्रोमेलिनने गर्भाशयात समस्या होऊ शकते। याने गर्भपाताचा धोकाही वाढतो। त्यामुळे गर्भावस्थेत अननसाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या। जर पोटात किंवा आतड्यांमध्ये अल्सर असेल तर अननसाचं सेवन केल्यावर असहजता आणि वेदना होऊ शकते। ब्रोमेलिन आणि ऍसिडिक नेचरमुळे अल्सरची स्थिती आणखी खराब होऊ शकते। त्यामुळे अल्सर किंवा पोटाचे आजार असलेल्यांनी अननसाचे सेवन करू नये। अननसाचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, पण यात शुगरचं प्रमाण जास्त असतं। डायबिटीज किंवा हाय शुगर लेवलच्या रुग्णांनी अननसाचं सेवन केलं तर शुगर वाढू शकते। शुगरच्या रुग्णांची ब्लड शुगर लेवल प्रभावित होते। त्यामुळे अशा लोकांनी अननसाचं सेवन कमी प्रमाणात करावं। त्याचबरोबर काही लोकांना अननसाची ॲलर्जी देखील होऊ शकते। ॲलर्जीच्या लक्षणांमध्ये खाज, सूज किंवा त्वचेवर लाल चट्टे येतात। जर अननस खाल्ल्यावर अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा आणि सावधानता बाळगा।